जगदंब जगदंब परमपवित्र माझ्या या मातृभूमीला नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ व्याप्त सर्व जगल्या सर्व रसिक मित्रांना नमस्कार. मी प्रिशा श्रेया शैलेश तोंडके तुमच्या अशा माया व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा मला नाही तुम्हाला तर संपूर्ण जगाला अभिमान आहे. पतिपंचंद्रलेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता सहासनो शिवशैषा मुद्रा भद्राया राजते. आमच्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शाहीष्णू आणि स्वधर्माबद्दल पहिले अभिषिक्ती आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? छत्तीस हत्तीचे बसणारे त्रटष्ट मुखलांना करणारे परत न फिरणारे तिन्ही जगात जाणारे शिष्टप्रिय वाणिज्य ते जिजाऊचे पुत्र व महाराष्ट्राची शान हार न मानणारे राजाचे हितचिंतक जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना. 350 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्राचे कर्तृत्व वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या पराक्रमाने शौर्याने धाडसाने आणि जीवदाने होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करून मुठभर मावळ्याच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर झेंडा फडकवला. शिवाजी या नावाने कधी उलट वाचन आहे का? जीवाशी असा शब्द तयार होतो. जो जीवाशी गेला तो शिवाजी. अरे गर्व नाही तमाज आहे मी मराठी असल्याचा. त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ वाजवत होत्या. स्त्रियांची अब्रू लुटली जात होती. बायकांच्या कुटुंबाच्या धनी मारल्या जात होत्या. शेतकऱ्याचा तो कोणीच काही भारी नव्हता. अशा या महाराष्ट्र मातृभूमीला हवा एक झंकार जगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळाली सह्याद्रीच्या गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 730 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला. मानाचा मुद्रा करते छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले. शिवरायांच्या नंतर अनेक राजे उद्या आले. तर सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखला जातो छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांचे कारण आहे त्यांच्याबद्दल असणारे प्रेम, निष्ठा, पराक्रम व निष्ठलंब चारित्र्य. शेतकऱ्यावर जीवापाड प्रेम करणारे व पवित्रीकडे आई हे सन्मान बघणारे शिवाजी महाराज होते. जे मावळ्यांसोबत दिवस रात्र अटायचे. जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची काळजी करणारा फक्त माझा शिवबा होता. फक्त माझा शिवबाच होता. फक्त माझा शिवबाच होता. फक्त माझा शिवबाच होता. शिवाजी महाराज एक सर्वगुण संपन्न असे व्यक्ती होते. काळ्या कुठ्ठांडात आपली दिशा ठेवून वाट न काढता कितीही संकटे आली तरी उगम मागून फिरता डगमगता सीताफेरीने मात करत कितीही संकटे आली तरी बलड्या रात्रीशी लढत या एका वीर पुत्राने गुलामी नाकात स्वराज्याची निर्माण केले. अशा या